जेव्हा दिस राईड मित्रांनो, तरी ते चौकी लागलेलं आहे, आपली रोजची चौकी आहे. मला इथं 100% अडवत्यात, काय विषयच नाही. कारण का पूर्णपणे मोटो ब्लॉग सेटअपमध्ये आला ना, इथं 100% अडवत्यात. आज बघू काय होत आहे. आज नाही र आज नाही, नशीब नाही आज. नाही तर कधीच माझा फुटकाच नशीब असतं. इथं हेल्मेट घालून आला प्रॉपर प्रॉपर म्हणजे माझ्या गावजवळच आहे इथून, तरी जालेड मला आडेतात. आज नाही जाल कुठं चालला, आजच्या गावात कामावी मला धंद्या बिंद्याला जाऊ का नको मा. प्रत्येक वेळेस मला आडेत प्रत्येक वेळेस. हेल्मेट फक्त घालून आलं पाहिजे, विदाऊट हेल्मेट घालून आलं ना अजिबात नाही आडेतात, हातभर नाही करतात ते. पण तसा जर आलो ना सेटअपमध्ये आडेतात 100%, पण आज नाही आडायला नशीब. चलो माळसेच घाट राईड आज होणार आहे बॅककार. काही विषय नव्हता, डायरेक्ट असा विषय होणार आहे गंभीर का तुमचा भाव असणार आहे डायरेक्ट खंबीर. डायरेक्ट विषय नॉट. आता इथनं आपल्याला जवळपास 10 किलोमीटर माळसेच घाट आहे. खूप सारा एन्जॉय करणे घ्या. इथं आहे भैरवगड, जो की खूपच सुंदर असा गड आहे. आपण एक दिवस जाणार आहे तिथे, कारण की आपल्या आयडीवर आहे ना, एवढ्या जवळ असून सुद्धा एक पण व्हिडिओ पडलेला नाही तिथला. तर जस्ट आपण थोड्याच दिवसामध्ये जाणार आहेत ना, मग एकदम व्यवस्थित प्रॉपर काम होणार आहे. आजच जायचं होता, पण विषय असा झाला की आज आपल्याला जायचं होता इकडे माळशेजमध्ये म्हणजे ओतूरला जायचा होता, विषय होता. त्याच्यामुळे चाललेलो आहे. आणि नंतर म्हटलं ब्लॉग पण बनवू, माळशेजचा अपडेट देऊया. तर चला एन्जॉय करा खूप सारा. हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही मित्रांनो. इथनं मी एक्सपल्स किती 120च्या स्पीडने पळवली होती एवढ्याच एरियामध्ये, त्या मागच्या शाळेपासून तर इथपर्यंत 120 टोटली. बाबा व्ह्यू कसला आहे खतरनाक. कातील ना, कोकण काय साधा नाही भाई. कोकण बोलतं त्याला, साधा नाही. रस्ता बघ कसा खतरनाक आहेत, फक्त खराब रस्ते आहेत, बाकी विषय नाही भाई. बॅककार अगं बया ग, रस्त्यावरच झाड पडलंय ना ग. आता हे आपण उचलून टाकू, म्हणजे कसा विषय नॉट भाई. एवढा मोठा आहे, बराच मोठा आहे. जायला उचलेल का म्हणा. जेवलो पण नाही सकाळ बंदराचा कालवण पण नाही खाल्ला. वाता पण उचलेल का र. काय कसं काय मोडलं येऊ आय. ओ आजच्या गावात अरे हो बेकार ताकद आहे माझं. कराकर मोडला बार आजच्या गावात. ओके, क्लीन अँड क्लिअर रस्ता आजच्या गावात. हां व तसं 2-3 उचलील रे मग तसं आईलं तू असं साधलं. किती पडू दे रस्ते आले, अक्कन उचलून घालीन. मोठ्याला वंड्यावर तू मा वळेल. बारीक खुटाचा काय आहे आईलं इथं. बेकार नाद करते काय. चल मग बेकार नुसतं राडा करीत जाऊ. आईलं वळाल पाणी नाही र तसं आहे ना. यापेक्षा मुंबईच्या लोकांना डुबक्या मारायचो काय, आपल्यासारख्याला का मोठा धबधबा लागतो काळ नदीचा. या बारीक झऱ्याले मुंबईचे लोक आंघोळ देतात. आपली मटे धबधब्यात बुडाल रे. पाठ नाही साल दिली चालेल, पण धबधब्या बुडीच तर नाद करते काय. मित्रांनो आपण माळशेज घाट राईड चालू केलेली आहे. आणि आपण जस्ट माळशेज घाट क्लाइंब करतो, म्हणजे जस्ट पहिल्याच चढावाला आहेत आपण. आणि इथे वॉर्निंग्स ते चालूच असते, वॉर्निंग वगैरे, कारण की गरज आहे वॉर्निंगची. वॉर्निंग जर दिली नाही तर लोक ओव्हर स्पीडिंग ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्याच्यामुळे जरा वॉर्निंगची खूप गरज असते. अगं बाई अगं लय खड्ड्यात अचकतं आहे का गड्डी मेनी आवाज मागे दी. ब्लॅक लेदर सीटा आधी वांग करती वांग या. अमॅनो खावल वॉटरफॉल क्रॉस पाण्याचा एक थेंब पडतोय रे. चायला तर गोप्रो बनना झाला पाहिजे, नाही तर बाकी धबधबा नाही चालू झालाय रे. येऊला असा उंगळ्या वॉटरफॉल चालू झालाय. जास्त नाही वॉटरफॉल एवढा पाणी आलं ना, बाबा मोकार पाणी आलं. आणि तेवढा पाणी आला ना मोकार, म्हणजे जास्त पाण्यात मजा येते वॉटरफॉल. आणि येतं नाही चालू झालं वॉटरफॉल, म्हणजे पाणीच येड्या. पडला पण लगेच गेला पाणी येड्या. हे कुठे थांबता येड गांडे हा व्हायला. कुठे थांबता मग कुठे आंदोलन आकलं जाते मी आता भागूच नाही काही. कुठे थांबता एखाद्या रेड तिथं माहीत व्हायली आंदोले मित्र. एवढं ढगाडला ना त्याच्यामुळे जरा बारीक पाणी पडतो. आवडा नाही काय, पण बारीक पडतोच. त्यांना गोप्रो समजा काय तकलीफ नाही व्हायची उले पाण्यात, पण जास्त पडला का तकलीफ होते. बंद पडला तर येड्या मोकार पैसे कमावून मोकार घाम पडला का पैसे कमावा या गोप्रोचे आले.
एवढा घाम फोडला का नाही. पण बाई टिकला बाकी तेवढा 2 वर्ष होत आला आता 2 वर्ष होतील काही दिवसात. आणि रस्त्याचं काम चालू होतं आणि काय बंद केलं काय झालं आहे. साईडवर त्या केल्या असं वाटा त्या आणि तेवढाच साईड पट्ट्या केल्या उकरल्या वाटत्यात आणि तेवढाच बाकी नाही काय केला. म्हणून आता पूर्ण झाला आहे कंप्लीट. तो तेड बघूच झाला असा वाटतो. मग ते थोडासा पुढं झाला आहे आंब्यावळांना तेड बघ. त्या पुढं बघू आता काय वाटतं. वर तर पाणी आहे काय बारीक काळा कुठं दिसत धुका आलाय धुका. पाणी जर दपाय लागल परी. आंब्याचं वळण क्रिस्टल क्लिअर झालाय. क्लिस्टल क्लिअर एकदम क्लिअर झालाय रे भाई. कॉर्नर बिर्नरिंग करा मोकार म्हणजे ना निसता म्हणजे यो पावसाळ्याचा रोड केला याच्यावर होतो का नाही काय माहीत. एवढं काहीच नाही रोड रोज पण आता केलात खरी बघू काय वाद राहिला तर नशीब. मंदी टपरं ठेला नाही मोटरसायकल आडवा तिडवा करतील काचा काय आणि काचा काय. रस्ता झाला एवढून बू भारी मजा येते का मोकार भाई. कॉर्नरिंगला बघ माझ्या बाबा प्रॉपर काम चालू आहे रे. बेकार ना प्रॉपर काम आहे बाबा. बसला व्ह्यू बघ कसला भारी आहे भाई. व्ह्यू बघ कसा भारी आहे बाबा बाबा बाबा. नुसतं धगपलतं ना नुसतं धगपलतं ना. बघ 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 कशी कानी करीत होतात. बघ 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 कशी कानी करीत तू. बघ 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 कानी करायला झाला का मला लोणावळा घाट आठवतो रे जायले तर. एकदा कानी करता करता पडलोच ना बेकार. वाकी तुर सांग वाकी तुर भारी ना. रस्ता झाला बरोबर काय येटून गरजूच होती रस्त्याची पण झाला. चांगली गाडी असली चांगली म्हणजे ही याच्यात काय ही काय वाईट नाही बाई. ही बेकार गाडी आहे याचा नाही नाद कोण करू शकत. कारण का दुनियाभर फिरलो नाही घरात येऊन बंद पडली अशी गाडी बाई कोणाला भेटू शकत आहे का. आईच्या घरात नुसता नाद आहे बाई हिचा विषय ना. पॉईंट आहे मस्तपैकी रोमॅन्टिक पॉईंट आहे असा मस्तपैकी म्हणजे पूर्ण व्ह्यू दिसतो. मुरबाड तालुक्याचा बराचसा व्ह्यू दिसतो इथून. पण आपण नाही बघत भाई इथून व्ह्यू. कारण का मी तुला रोजचा आहे व्ह्यू तुम्ही पाहणार असाल बाहेरून जर येत असाल तर व्ह्यू तुम्ही पाहू शकता लय भारी. तुम्हाला गाडीवरून दाखवतो कसा काय व्ह्यू आहे तो. थांबरं झाडा बिडा येतात त्यामुळे काय समजत नाही काय नाही. पण मस्त वाटत बरं येटून असं. नंदर आहे भारी वाटत नंदर आहे बेकार. आणि येटून गाड्या डायरेक्ट येटील्या गाड्या ना डायरेक्ट आमचे घर अयो या काय अगं बया ग नशीब देवाची कृपा होते तुझं म्हणून. नाही तर मग बाकी तसा तू झोपलाय ना डायरेक्ट या मोडला रे असा. ते या जग मोडल्यात आमच्या गावात नाद करते काय बेकार मग. आत्ता आपण आलेलो आहे मेन नजाऱ्यावर जिथनं प्रॉपर नजारा दिसतोय अशा पॉईंटला आपण आलेलो आहे. गर्दी आहे काय झाले गर्दी आहे असं वाटत नाही. एवढी गर्दी कमी आहे तर इथला पॉईंट तुम्ही पाहू शकता. एवढाही काय खास नाही पण नॉर्मली जसा आहे तसा पोराबिरा भरपूर आले रे. नॉर्मली जसा व्ह्यू आहे तसाच आहे एवढा खास नाही तसा. पण इथून तुम्हाला बराचसा काय पाहायला भेटू शकत आहे. बरीचशी अशी जागा ज्या तुम्ही पाहू शकतात. आणि तसाच आपण इथं तर पॉईंट आहेच काही विशेष नाही. पण मेन पॉईंट जो आहे जो की एकदम म्हणजे खास तो पर्यटनासाठी आहे. असा हा जर नॉर्मल आहे साईड वेला गाड्या लावायला जास्त चान्स नाही. वाराबिरा भरपूर आहे आले भेव वाटवतो. आपली स्प्लेंडर वाऱ्यावर आहे ना वाऱ्यावर आहे थोडीशी जास्त नाही थोडीशी वाऱ्यावर आहे. मात करते काय अयो माशाच गाड्या जास्तीत जास्त गाड्यांना दम परटलो बघा. ह्यो दम परटलेला आहे याचा आहे आता दम परटला आहे. याला सांगायला लागेल याचा मटण कायच जायचो काय रे बरं आपला कुंभाऱ्याचा मटण काच जायचं दम परतायला लागल्यावर. त्याला या लागायचं एक दिवस कुंभाऱ्या मटण तेव्हा मग त्याचा दम ना परत दम अल्बू भारीन सांग कुंभाऱ्या मटण असा माना ऐकला आहे. आणि दुसरा काचा घोरपडीचा काचा खातात त्या जाऊ दे कुंभाऱ्याचा पण ठीक आहे. कुंभाऱ्या घोरपडीचा नको येट्या घोरपड नको. तर येट वॉटरफॉल आहे लालपरी मंगारा 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 थांब 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 असा येडं वॉटरफॉल आहे ना यो डायरेक्ट इकडे साईडला पडलं ना ते दिवस माहीत बार येणार आहोत. एवढं डायरेक्ट जन्नत असं ते बा बा असली जन्नत ना बेकार. कसा आहे व्ह्यू आहे का नाही कातील अयो गार गार. ये माकडे ना गाड्या बिड्या देखतं नाही काय नाही फक्त खाया भेटला बाई आणले होयर 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 हे कसा पळवतो गाडी आरती हाय मग नाद करतो काय. वारा बिरा मोकारा एवढी शेवटी रस्ता झाला जर राहून बरंच दिवस वर्ष झालं एवढून रस्ता नव्हता व्यवस्थित. मोकार बेकार गेलं चालतं मा गाडी पार एवढं टाके परत पाणी आला था एवढा पाणी राज्य आलो होतं त्याच्यात मोकार बे वाटला माझं. हे आहे मंदिर मेन जो की खूप भारी आहे आणि इथं सतत म्हणजे
बजरंग बली की जय. तर इथं मेन देवा आहे माळशेज घाटातला. तर काय विषय नाही मित्र, आपण इथं तर रोजच पाया पडतो, त्याच्यामुळे काय विषय नाही. गाडीवरूनच पाया पडलो आज. तर भोगदा पाहू शकता तुम्ही. भोगदा येरा भोगदा कसा आहे. भोगदा बेकार ना, बेकार भोगदा आहे भाई. विषय आहे का, नाद करतो काय भोगद्याचा. कसा विषय आहे भोगद्याचा, बेकार ना. आणि मान ना पूर्णपणे माळशेज घाटचा आहे. ब्लॉग टिकलेला आहे ऑल पॉईंट एक्सप्लोर. त्याच्यात प्रॉपर एकूण एक पॉईंट मान बेकार दमाय ना पाहिजे. आता आयच्या का बार वटा हळूहळू फोटो काढित, त्याला वाटला काय दुसरा काय आहे काय आयची गावात कटकट ते जा मोकार गाड्या रे. तरी आज मंगळवार आहे, मंगळवार आहे, एवढ्या गाड्यांच्या पाहिजेत पण मोकार गाड्यात फोटो काढतात. त्यांच्यासोबत बाप्या नाही काय बायाचात लोकल बाया काय झाल्या लोकल आता असं वाटत आहे. कारण का लोकल काय हे इकडं टेम्पो आहे काय आहे त्यांचा. तर बाई वातावरण कसं आहे एकदम कूल अँड कूल आहे भाई. नादूच नाही भाई. लोक आहे भरपूर पैसा छापणार आहे यंदा. अजून काम चालू आहे इकडं. बरं मी असं डोंगर आदिवासी ला 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 ला. औंधा एडून रस्ता बनायला रे गेल चालेल ना. एडून रस्ताच नव्हता. मग आलो तू माझे रायडर्स टीमच्या सोबत आलो तू. तर माझा एक मित्र होता ना, तर मग माझं गिअर्स नाही ना, त्याच्यामुळे मग राईड जॉईन नाही करू शकत. मग गिअर्स घेतलं का मग राईड जॉईन करू शकतो. पण तशी नाही, विदाऊट गिअर्स नाही रायडिंग जॉईन करता येत आपल्याला. तर आपल्याला गिअरची गरज आहे असं मला वाटतं. कारण का टीमसोबत राईड केली ना थोडासा एक्सपिरियन्स जरा वेगळा राहतो. आणि सिंगल राईड केली का तो एक्सपिरियन्स वेगळा राहतो. तसा तर मला सिंगलच राईड केल्यावर पटात मेन ऑफ रोडिंग करायची होते दणदणीत. पण जाऊ दे नको, आज जरा मूड नाही तेवढा ऑफ रोडिंगचा एकदम प्रॉपर. तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. वाव वाढ नजारा बाई. आपण डायरेक्ट कोपऱ्यावर गाडी ना. पाहू शकता तुम्ही. बेकार व्ह्यू आहे एकदम मस्तपैकी सगळा दिसत. लेट्स गो टू द एन्जॉय. बघू शकता तुम्ही मित्रांनो कसला खतरनाक भारी आहे. मराठ मोळी दिसाया जादी भोळी लाखामध्ये आली ला 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 आज डायरेक्ट आपण डायरेक्ट त्या कोपऱ्याला जाणार. डायरेक्ट काहीच विषय ना, डायरेक्ट त्या कोपऱ्याला डायरेक्ट राडा करीत ना बाय. अगं बाई इथं तर म्हणत तळ आहे का काय नाही का काय तळ्यात गटलो असतो. एका ना घनाघन गाड्या हिंडायला यार इकडं. माझे भावा काय मी इकडे मला माईकलाच कातील माईकला जाता वांडोरा बघा इकडे हिंडत. माझ्यापेक्षा भारी गाडी आता वारा बिरा बेकार येतो बरं का. मराठ मोळी थोडीशी साधी भोळी. एवढं तुटला आहे रे. एवढं जीव बिव ना देता कोणी. एवढं तुटला आहे रा. तुटला आहे एवढून तुटला आहे वार. कसा व्ह्यू आहे एवढून माळशेज घाटचा. नाईस ना, बेकार सगळा नाईसच आहे मित्र. ही गाडी अशी आहे ना पूर्ण गणपतीपुळे 850 किलोमीटर राईड केली. आणि दुसऱ्या दिवशी मग शेतावर गेलून शेतावरून घरा आलो. आणि दुसऱ्या दिवशी गाडी चालली गेली नाही. वायरी जळल्या बाई. काय बोलायचं आहे, वायरी जळल्या डायरेक्ट. मग काय केला लगेच गाडी खोलली. अख्खा टाकी बिकी घरातच सगळा ओपन करून टिकला. परत वायरी चेक केल्या तर 2-3 वायरी आता त्या टच होतात. त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. मग सगळा मॅटर होतो. तर तुम्ही येऊ शकता. बाबा अगं बाई अगं तर खाल कडा आहे डायरेक्ट 90 डिग्री. कसा खोल आहे असा खोल आहे डायरेक्ट. तो पायरवाडीत आयलो. हे रेड आहे एट आहे मेन पॉईंट जो की बोगदा एट आहे. आणि एट आहे तो फिरायचा पॉईंट. तर तुम्हाला मोबाईलची व्हिडिओ दाखी तू कसं काय आहे. कारण मोबाईलची व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर समजणार आहे कसं काय आहे त्या. तर आपण आहे ते कोपऱ्याला जाणार आहोत. तिथून आपण पाहणार आहोत का काय व्ह्यू भेटतो आपल्याला. चला. मराठ मोळी इकडं कंता आहे रस्ता भारी. जाऊन बघू चल. आवडत दिस नाही आलो. अयो रस्ता बेकार आहे. हे वाटत माझं लय एक तीच धबधबा नाला पे झाला. अये तशी गाडी काय बेकारच आहे आपली. काय विषयच नाही. चढली पाहिजे फक्त. चाललो तर खरी आता. अगं बाय अगं ऑफ रोडचा बाप. मागचा टायर डायरेक्ट वळवळ करीत अजून परत तिकडं नाही कोणी आला. पहिल्यांदा आलोत वागो बिगोबाना निघला पाहिजे झाला. अगं बाई अगं नाही इकडं रस्ताच नाही.
आपण चुकीच्या मार्गाने आलेलो आहोत आणि आपल्याला गाडीत वळवावी लागणार आहे. लेट्स आपल्याला गाडी तर वळवावी लागणार आहे. चुकीच्या मार्गाने आलेलो आहेत आपण आता. तशी गाडी जायला गेली असती पण खाली काहीच नसणार आहे म्हणून नको. लेट्स गो. अगं बाई पडली ना. स्टँडच तर बरोबर लागला ना बाई. ओके ओके वळवलेली आहे आता गाडी. आता आपण स्टार्ट करू. जसं आलो तसा परत वरतं जाऊ. हिमालयन ना आणली तर प्रॉब्लेम होईल इकडे. हे आपली स्प्लेंडर आहे तीच बरी आहे बाई. दुसरी गाडी घ्यायचा नादच नाही मग बराच टापरलो मग. कारण काय दुसरी गाडीचा भरोसा नाही पण याचा कसा डायरेक्ट भरोसा देवतो बाई. कुणी काय जेल तरी आवरत आहे काही विशेष नाही. बेकार ना फार कुणी काय जेल तरी आवरत आहे बाई. ही गाडीच भारी आहे. तिचा नाद नाही कोणी करायचा आणि कोणी करूही नाही शकत. एवढं चिकाट व्हाय बहुतेक नाही तर सरपटी मारायचो. चालू वेगळे काम सरपटी मारायचं बेकार. पुपलन खाली फुकाट पुपलन. पोर आले ड्रायव्हर असेच गाठी ड्राय. पोर आले हा बेकार ना. साधं काम आहे का. अरे पोरा का पुरी आहेत या. क्या सावडं वाढायला काय समजून नाही आहेत बाई. पोरा का पोरी आहेत. चला मग MDDC तर देखली आज आणि आता डायरेक्ट आपल्याला जायचं आहे ओतूर.